नमस्कार मंडळी, तर आज आपण बघणार आहोत मोकळी सुटसुटीत होणारी चविष्ट अशी भेंडीची भाजी। ही भाजी करायला अगदी सोपी आहे आणि खायलाही चविष्ट लागते। तर त्यासाठी मी 1.5 पाव भेंडी घेतलेली आहे। ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि चिरून घ्यायची आहे। अशा पद्धतीने भेंडी चिरून झालेली आहे। भेंडी मी छोट्या छोट्या चौकोनी आकारात कापून घेतलेली आहे। ती 10 ते 15 मिनिटे फॅन खाली सुकू द्यायची आहे, म्हणजे त्याचा थोडा चिकटपणा कमी होईल। हिची भाजी मोजक्याच साहित्यात होणारी आहे। तर त्यासाठी मी सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत 5, त्या बारीक चिरून घ्यायच्या आहे। एका कढईमध्ये तेल गरम करायचं आहे, त्यामध्ये मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडली की जिरे टाकायचं आहे। त्यानंतर बारीक चिरलेल्या लाल मिरच्या टाकायच्या आहेत, त्या थोड्या परतून घ्यायच्या आहेत तेलावर। त्यानंतर हळद टाकून घ्यायची आहे। त्यानंतर बारीक चिरलेली भेंडी टाकायची आहे। एकजीव करून घ्यायची आहे। मीडियम गॅसवर भेंडी अशीच तेलावर परतून घ्यायची आहे 15 ते 20 मिनिटे। भेंडीचा चिकटपणा बऱ्यापैकी कमी झालेला आहे। या स्टेजला एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे। मी थोडासाच टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे, त्यामुळे भेंडीला छान चव येते चटपटीत अशी। एकजीव करून घ्यायची आहे भाजी चमच्याने। या भाजीमध्ये मीठ सगळ्यात शेवट टाकायचं आहे। मीठ टाकायचं आहे भाजीमध्ये, यामुळे टोमॅटो लवकर शिजेल। तर इथे आपली चटपटीत अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे। अगदी कमी साहित्यात होणारी भाजी आहे। कोथिंबीर टाकूया। भेंडीची भाजी न खाणारेही आवडीने खातील अशी ही भाजी आहे, तर नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।